प्रश्न असा आहे की तू आता मध्ये राजसाहेबांना भेटायला गेलेला, पण तू त्याचा ब्लॉग पण टाकलास तू बरोबर तुझ्या चॅनलवरती, पण तू त्यांच्यासोबत फोटो नाही काढला. म्हणजे तू लांबून त्यांचा व्हिडिओ काढलास बट तू त्यांचा फोटो नाही काढला. तर मग ते कमेंट्स पण वाचले की तुझ्या याच्यामध्ये की तू फोटो का नाही काढला राजसाहेबांसोबत, नक्की काय कारण होतं? तर तू सांगू शकशील काय लोकांना? ॲक्च्युली झालं काय होतं, माझे गोरेगावचे आमचे जे विभाग अध्यक्ष आहेत वीरेंद्र जाधव यांचा 50वा वाढदिवस होता. अच्छा. आणि ते मला बोलले की आपल्याला जायचं आहे म्हणून. मी त्यांच्याकडे ॲज अ सोशल मीडिया म्हणून काम करतो. आता सध्या नाही करत, पण तेव्हा करत होतो. आणि मग त्यांनी अचानक मला फोन केला की जायचं आहे. तर मला आधी माहीतच नव्हतं जायचं आहे म्हणून, कारण आदल्या दिवशी यांनी जेव्हा फोन केला होता राजसाहेबांच्या पी.एला सचिन मोरे म्हणून आहेत त्यांना, त्यांनी सांगितलं की कुटुंबाला फक्त घेऊन बाकी कोणाला घेऊन येऊ नको. आता मी कुठं कुटुंबातला, मी विचार केला की नाही नसेल जायचं म्हणून मी झोपलो होतो. अचानक त्यांनी फोन केला, अरे कुठेच गाडी थांबली, येतोस का नाही? तर मी म्हटलं अरे कसं जायचं. मग मी आंघोळ वगैरे करून जस्ट बसलो होतो फक्त, आणि मला कुठेतरी वाटलं होतं त्यांचा फोन येईल म्हणून मी तयारीतच बसलो होतो. कपडे वगैरे घातले, निघालो. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर मी मनाशी तेव्हाच ठरवलं होतं की राजसाहेबांबरोबर फोटो काढायचा नाही. का सर? कारण त्याचं असं आहे की कसं असतं, फोटो आपण कोणाही बरोबर काढतो. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मी अमित साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा मी त्यांच्याबरोबर फोटो काढला, कारण मी त्यांच्यावर भरपूर वेळ बोललो. याच्या आधी भरपूरदा अमित साहेबांबरोबर भेटलो मी, पण कधीच मी फोटो नाही काढला. जेव्हा जी व्यक्ती आपल्याला ॲप्रिशिएट करते तेव्हा त्यांच्यावर आपण फोटो काढला, एक सन्मान मान असतो. तर ते एक आपण बोलू शकतो मी ह्या कारणास्तव त्याला भेटलो होतो आणि म्हणून आमची गप्पा झाल्या, गोष्टी झाल्या आणि मग फोटो काढला. पण जर का तू असंच गेलो, असे तर भरपूर लाखो जण भेटतात. तर मग माझं एक असं आहे की मी एवढं करतोय ना मनसेसाठी, तर मला असं वाटतं की राजसाहेबांनी कधीतरी त्याची दखल, आता राजसाहेब म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व, कधीतरी दखल घेतील त्याची. आणि कधी माझा योग होईल किंवा कोण भेटवेल किंवा मग राजसाहेब सुद्धा बोलतील की नाही छान काम करतोस, कधी असं भेटतील बघतील, तर मला असं वाटतं तेव्हा ती मजा असेल फोटो काढण्याची. उगाच आता मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो तेव्हा बरेच मराठी ॲक्टर्स ज्यांना मी भेटतो, जे माझे मित्र आहेत, पण तरी मी आजपर्यंत मित्र आहेत त्यांच्यावर फोटो काढतो, पण जे आहेत त्यांना भेटतो त्यांना नाही काढत फोटो. कारण कशाला उगाच फोटो काढायचं? आपण त्यांना भेटतो, आपल्याला माहिती आहे ना, लोकांना काय सांगायची गरज आहे. आणि माझे भरपूर, तू बघशील ना, भरपूर कमी सेलिब्रिटींबरोबर फोटो आहेत, पण मी भरपूर सेलिब्रिटींबरोबर चांगलं माझं आहे पण ओळख वगैरे, पण मी तसं मला ते आवडतच नाही.